सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। अशा सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय, अशा सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय। बंद करा बंद करा हुकुमशाही बंद करा, बंद करा हुकुमशाही बंद करा, बंद करा 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 बंद करा हुकुमशाही बंद करा। जय शिवराय जय संविधान। आज आपण संघर्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकारने जी कर्जमाफी जी शेतकऱ्यांना न पुरणारी आहे न परवडणारी आहे अशी जी शेतकरी कर्जमाफी केली आहे ती तात्काळ त्यांनी ती बंद करून सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे। आणि दुसरी आता जे तोंडावरती आलं आहे कोणतं ऑनलाईन खत विक्री हे त्यांनी तात्काळ थांबवावं। प्रायोगिक तत्वावर त्यांनी कोल्हापूर आणि संभाजीनगर जिल्हा घेतला आहे केंद्र सरकारने, परंतु माझं संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना आव्हान आहे की साहेब तुम्ही आता हे थांबवा, तुम्हाला काय करायचं त्यात काय दुरुस्ती करायच्या त्या नंतर करा, पण आज शेतकऱ्याला अडचण यायला नाही पाहिजे। आज शेतकऱ्याला आज खताची गरज आहे त्याची अडचण यायला नाही पाहिजे, म्हणून तुम्ही आज तात्पुरती ती थांबवा व शेतकऱ्यांना ऑफलाईनमध्ये खत द्या। अन्यथा 14 तारखेपर्यंत जर तुम्ही हा निर्णय नाही घेतला तर 15 तारखेला संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही एक अन्नत्याग उपोषण आमरण उपोषण करणार आहोत व एक भव्य मोर्चा शेतकऱ्यांचा या विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर यांच्याकडे आणणार आहोत। आजपासून जे तर खत दुकानदारांनी जे मशीन बंद केलेली आहेत आणि काय करणार ते दुकानदार पण काय जर कधी सरकार म्हणत असेल का काळा बाजार थांबवण्यासाठी आम्ही या गोष्टी केल्या, मग याचा अर्थ असा आहे की हे सरकार हतबल आहे, काळा बाजार थांबवू शकत नाही, यांनाच त्या गोष्टीची भीती म्हणजे का तेच करता या अधिकाऱ्यांना पुढे घालून यांच्या पाठीमागं हे सरकारच कुठंतरी काळा बाजार करायला यांना भाग पाडते अशी आम्हाला शंका येते। व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केलेली शेतकऱ्यांची गैरसोय होते त्याबद्दल काय बोलणार? मग तेच सांगतोय ना की हे व्यापाऱ्यांनाही मी आवाहन करतोय की तुम्ही सध्या बंद करू नका, परंतु या सरकारने तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी ही थांबवावी। ऑनलाईन खताची जी ॲप त्यांनी आणलं आहे ते थांबवून 14 तारखेच्या आतमध्ये मी तर म्हणतो त्यांनी आजच्या आज तो निर्णय घ्यावा आणि ऑनलाईन हे थांबवावं व शेतकऱ्यांची गैरसोय न होता त्यांना तात्काळ खत मिळण्यात यावं। आपलं नाव? पंढरीनाथ गोडसे पाटील, संस्थापक अध्यक्ष संघर्ष शेतकरी संघटना।